नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सार्वजनिक गणेश स्पर्धा 2025 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि माझ्याबरोबर आहे आपला सगळ्यांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव. आतली बातमी फुटली बाई, आतली बातम्याच फोडायला आलोय मी. सगळ्या मंडळांनी लक्ष द्या, ह्या बातम्या मीच फोडणार आहे विशाल बरोबर. बरोबर. ती बातमी जी आहे ती अर्थात छत्रपती संभाजीनगरमध्ये कोण विजेता ठरलं याची असणार आहे. सिद्धार्थ, तिथून देखील म्हणजे राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं या स्पर्धेकरता दरवर्षीप्रमाणे खूप प्रवेशिका आमच्याकडे आल्या. सगळ्यांनी व्हिडिओज पाठवले. सगळ्यांची प्रचंड मोठी मेहनत आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या देखाव्यांच्या माध्यमातून मग वेगवेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून आपली सेवा बाप्पांच्या चरणी रुजू करत असतो. तूही कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. काय आठवणीत तुझ्या? खूप आठवणीत. म्हणजे कार्यकर्ता आम्ही सगळे तेव्हा लहान बच्चे असायचो, पण गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर एक वेगळीच म्हणजे आगमनाची तयारी, विसर्जनाची तयारी, त्याच्यामध्ये जी भाविक येतात त्यांना सांभाळण्याची तयारी. आणि मला नेहमी जेव्हा जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा लालबाग, परळ, भोईवाडा, आमच्या सगळ्या त्या मंडळातली सगळी पोरं आठवतात. आजही माझ्या मंडळातली पोरं, महात्मा गांधी स्मृती वसाहतीमधली सगळी मंडळी अजूनही तेवढाच भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतात. मला वेळ मिळतो तेव्हा जाऊन येतो तिकडे, पण तो कनेक्शन अजूनही आहे. मी म्हटल्याप्रमाणे यार, सगळ्या स्पर्धा तिथे व्हायच्या ना. हो, गणपती सगळ्या स्पर्धा म्हणजे चमचा गोटीपासून संगीत खुर्चीपासून वा वा. मुळात म्हणजे ना पडद्यावरचा सिनेमा, पडद्यावरचा संध्याकाळचा सिनेमा, पडदा बांधून जो सिनेमा दिसायचा म्हणजे अमर अकबर अँथोनी बघितला होता. इकडून अमिताभ बच्चन उजवा तर मागून डावा, उलटा दिसायचं. हे सगळे कुठेही बसा दिसणार आहे तुम्हाला. आणि पहिलं जेवून पहिलं बारदान ठेवून जागा आडवा, तर या सगळ्या गोष्टी गणपती होत्या. आणि मला मुळात हीच गोष्ट खूप बरी का वाटते की सगळे एकत्र येऊन त्या जल्लोषाने उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. वा. आणि खरंच हे या उत्सवाचं गमक आहे आणि तेच त्याचं यश आहे. चला, छत्रपती संभाजीनगरमधनं देखील आम्हाला असंख्य प्रवेशिका आलेल्या होत्या. त्यातनं आम्ही 5 मंडळं निवडली. बघूयात त्याचे व्हिडिओज. येस. मंडळी, मी जर तुम्हाला सांगितलं की 4 धामापैकी बद्रीनाथ धामाचं दर्शन तुम्हाला संभाजीनगरमध्ये होणार आहे, विश्वास बसेल का? नाही ना. पण तसं होतंय. सावता गणेश मंडळाने चिखलठाणा परिसरामध्ये बद्रीनाथ धाम जे मंदिर आहे ते मंदिर या ठिकाणी हुबेहूब त्याची प्रतिकृती साकारलेली आहे. आपण जर बघितलं तर यावर्षी जे उत्तराखंडमधील 4 धामापैकी एक धाम असलेलं बद्रीनाथ मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारलेला आपल्याला दिसून येतोय. खांबावरली वेगवेगळी डिझाईन असेल किंवा झुंबर असेल, त्यावरती लावलेला जो सिलिंगचा भाग आहे तो सुद्धा जशाच्या तसा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जवळपास 2 महिने हा संपूर्ण देखावा बनवण्यासाठी या ठिकाणी वेळ लागलेला आपल्याला दिसतोय. भगवान विष्णूचं देखील दर्शन या ठिकाणी नागरिकांना संभाजीनगरमध्येच होतंय, त्यामुळे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतंय. मंडळी, छत्रपती संभाजीनगर शहरातून सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धेमध्ये आपण 5 गणपती तुम्हाला दाखवणार आहोत. त्यापैकीच एक गणपती मंडळ जे आहे ते आपल्या नावाने प्रसिद्ध आहे, मात्र यावर्षी त्यांनी जी प्रतिकृती साकारली त्याने देखील ते प्रसिद्ध झालंय. मी तेच मंडळ तुम्हाला दाखवणार आहोत. उस्मानपुरा भागामध्ये अष्टांग हृदय हे गणेश मंडळ या ठिकाणी उभारलेलं आपल्याला दिसून येते. गणपतीची अशी भव्य मूर्ती आणि त्यामागे विठुराय आपल्याला दिसून येतात. कर्नाटकामधील म्हैसूर या ठिकाणी जे मंदिर आहे विष्णू मंदिर, ते एकमेव मंदिर आहे. त्याच मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आपल्याला दिसून येते. जे नाव आहे अष्टांग हृदय, हे नाव दिलं होतं. अष्टांग समग्र हा मानवी आजार आणि उपचारांचा एक पद्धतशीर ग्रंथ आहे आणि त्यातूनच हे नाव घेण्यात आलंय. म्हणजे नावात जो इतिहास आहे तो इतिहास कायम ठेवण्यासाठी परत देखाव्यामध्ये देखील हा इतिहास आपल्याला साकारलेला या ठिकाणी दिसून येतोय. मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन आलोय जिथं शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि त्यांचा इतिहास तुम्हाला दाखवला जाईल. बजाज ऑटो कामगार आणि कर्मचारी बंधूंचे न्यू शिवशक्ती गणेश मित्र मंडळ यांनी शिवरायांचा इतिहास दाखवणारा हा देखावा या ठिकाणी उभारलेला आहे.
संकल्प करू दुर्ग संवर्धनाचा, जतन करू वारसा शिवछत्रपतींचा ही टॅगलाईन घेऊन हा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलाय। विशेष म्हणजे हुबेहूब जसे गडकिल्ले असतात त्याच पद्धतीचा गडकिल्ला या ठिकाणी दाखवण्यात आलाय। आमचं मंडळ हे गेल्या 40 वर्षापासून दरवर्षी ज्या ठळक घडामोडी असतात त्या घडामोडीवर आधारित देखावा सादर करत असतो। याचं जर जतन केलं तरच आपण हे भावी पिढ्यांसाठी देऊ शकू, असा आपण संदेश देणारा देखावा तयार करू, अशी आम्ही सर्व मंडळींनी एक संकल्पना घेतली। जे हे संपूर्ण जो देखावा आहे तो तांत्रिकदृष्ट्या एवढा सक्षम करण्यात आलाय की ज्यावेळेस आपण याकडे बघतो त्यावेळेस असं वाटतं की आपण खरंच या गडकिल्ल्यांवर उभे आहोत की काय, आणि छत्रपती शिवाजी राजांचं दैदिप्यमान जे इतिहास आहे तो स्वतः अनुभवतोय असा या ठिकाणी भास होताना आपल्याला दिसून येतोय। यादगार गणेश मंडळ जे आहे त्यांनी यावर्षी संपूर्ण रामायणाची कथा यावर्षी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय। आपण जर बघितलं तर अयोध्यामध्ये सर्वजण कशा पद्धतीचं सीतामातेचं, रामाचं आणि लक्ष्मणाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आतुरतेने उभे आहेत। ही अयोध्या नगरी, या अयोध्या नगरीचा सेट या ठिकाणी उभा केलेला आपल्याला दिसून येतोय। तर दुसरीकडं कशा पद्धतीनं लंकेवरून ज्यावेळेस युद्ध समाप्त होतं आणि त्यावेळी सीतामातेला घेऊन राम जे आहेत ते अयोध्याकडे प्रस्थान करतात आणि त्या विमानामध्ये आपण जर बघितलं तर हनुमंतराय आहेत, लक्ष्मण आहेत, राम, सीतामाता आहेत। तर तेच विमान या ठिकाणी दाखवण्यात आले। त्या विमानातनं ते प्रवास करत आता आपल्या अयोध्या नगरीकडे येत आहेत आणि अयोध्या नगरी या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यासाठी एकवटली आहे। आतुरतेने त्यांची वाट बघत असताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। ही 45 वर्ष परंपरा आहे आमची, आणि ही मूर्ती जी आहे आपण जी बघताय मूर्ती ही 30 वर्षापासून आमची मूर्ती आमच्या बरोबर आहे। मूर्तीची रोज पूजा होते आणि ही स्थापन केलेली मूर्ती, हे मंदिर आम्ही स्वतः बांधलेलं आहे। तर मंडळी, मी तुम्हाला आता घेऊन आलोय छत्रपती संभाजीनगरच्या सर्वात श्रीमंत असलेल्या बाप्पाकडे। विशेष म्हणजे हा बाप्पा श्रीमंतच नसून बाप्पाजवळ जी लाइटिंग लावण्यात येते, म्युझिकल लाइटिंग, ती देखील विशेष आकर्षण ठरते। विशेष म्हणजे मराठी हिंदी गाण्यांवर ही जी लाइटिंग आहे ती थिरकते आणि त्यासोबतच माणसाचे पावलं देखील थिरकायला लागतात। मागील 46 वर्षापासून कासारी बाजार गणेश मंडळ याच मूर्तीची स्थापना करतो। म्हणजेच ही एकमेव अशी मूर्ती आहे जिची स्थापना होते आणि परत ज्या दिवशी विसर्जन होणार असतं त्या दिवशी ही मूर्ती परत आपल्या नेहमीच्या मंदिरामध्ये जाऊन विराजमान केल्या जाते। अतिशय श्रीमंत थाटात हा गणपती बाप्पा बसलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। ज्यांचा नवस पूर्ण झाला होता त्यांनी ही मूर्ती मंडळाला भेट दिली आणि तिथून हीच मूर्ती कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हा श्रीमंत बाप्पा हा कायमचा याच ठिकाणी विराजमान झाला। सिद्धार्थ, 5 व्हिडिओज आपण बघितले। अर्थात इथले देखील गणपती अगदी जोरदार आहेत छत्रपती संभाजीनगरमधले। विजेता कोण आहे, म्हणजे बातमी तू सांगणार आहेस असं मला वाटतं। सांगणार नाही, मी बातमी फोडणार आहे। त्या ज्या आपल्या मंडळाचं नाव आहे त्या मंडळाचं नाव आहे बजाज गणेश मंडळ खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर। क्या बात आहे, क्या बात आहे, जोरदार बातमी, फुटली आतली बातमी। हे गाणं काय, हे गाणं खूप गाजतंय आणि मला खूप मजा येते की हे गाणं आमच्या सिनेमातलं आहे। ते आत्ता ह्या नोटला करेक्ट आहे, कर सगळेजण वाट बघतायत नक्की कोणाला, ते ती बातमी आम्ही फोडलेली आहे। वा वा, मंडळाचं खूप खूप अभिनंदन। सिद्धार्थ, यानंतर थेट आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडे आता क्षणाला या विजेता मंडळामध्ये उपस्थित आहेत। अविनाश, मंडळाचं खूप खूप अभिनंदन। धन्यवाद विशाल। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आपण 5 गणपती मंडळ जे घेतले होते त्यापैकी आपण न्यू शिवशक्ती गणेश मंडळाला हा पुरस्कार देतो आहे, प्रथम पुरस्कार देतो आहे आणि ते देण्यासाठी दस्तूर खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट आपल्यासोबत आहेत। ते पुरस्कार या मंडळाला देत आहेत। मी त्यांना विनंती करतो की ते मंडळाला हा प्रथम पारितोषिक देतील।
साहेब, तुम्ही देखील ही संपूर्ण चित्रफित पाहिली आहे. कसा हा संपूर्ण देखावा तुम्हाला कसं वाटलं? न्यूज 18 लोकमतने हे प्रथम पारितोषिक दिलं, ते कसं वाटतं तुम्हाला सगळं? मी लोकमत न्यूज 18चं मनापासून आभार मानतो. खऱ्या अर्थानं हे सर्व कामगार वर्गातले कर्मचारी आहेत. बजाजचे हे कर्मचारी गेले अनेक वर्षापासून 40 वर्ष जवळपासून या ठिकाणी हे देखाव, सजीव देखाव ज्याला म्हणतात, ते स्थापन करत असतात. कुठेही विद्रूपकरण नाही, कुठेही अतिशयोक्ती नाही, कुठेही डीजे नाही. एक सर्वसामान्य माणूस येऊन या 10 दिवसामध्ये तो आनंद घेता आला पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून आज त्यांना प्रथम पारितोषिक देताना मलासुद्धा मनापासून आनंद होतोय. तुमचे खरंच मनापासून आभार. अशा लोकांचं जर कौतुक केलं तर येणाऱ्या बाकीच्या मंडळाला सुद्धा प्रोत्साहन मिळेल. मंडळाचे अध्यक्ष देखील आपल्यासोबत आहेत. काय तुमच्या भावना आहेत? दस्तूरखुद्द पालकमंत्री तुम्हाला पुरस्कार देतात. खूप आनंद वाटला की आमच्या मंडळाला आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं माननीय शिरसाट साहेबांच्या हस्ते. आमची प्रत्येक वर्षी नवीन नवीन थीम घेऊन आम्ही हा देखावा सादर करतो. तर यावर्षी युनेस्कोनं ज्या 12 किल्ल्यांचा समावेश केला त्याच्यावर आमची एक मीटिंग झाली आणि ही थीम घ्यायचं असं ठरलं. आणि त्याच्यानंतर फार कमी वेळेमध्ये सर्वांनी मिळून, सेवानिवृत्त पण आमचे कर्मचारी ते पण इथं 24-23 तास असतात, आणि अत्यंत कमी वेळेमध्ये हा समाजापुढं आम्ही देखावा नेण्याचा प्रयत्न केला.